नमस्कार मंडळी. सुट्टीचा दिवस 20 ते 22 जणांचा स्वयंपाक करायचा होता. यासाठी इकडे अमेरिकेत पूर्वतयारी करायची म्हणजे सगळ्यात आधी इंडियन स्टोअरमध्ये जाऊन ताज्या भाज्या आणाव्या लागतात. हे जे इंडियन स्टोअर आहे ते घराच्या अगदी जवळ नसल्यामुळे 20 ते 25 मिनिटांचा ड्राईव्ह करून आधी इंडियन स्टोअरमध्ये जाऊन सगळ्या भाज्या घेऊन आले आणि जे काही सामान संपलेलं होतं ते सुद्धा घेऊन आले. हे काम 2 दिवस आधीच करून ठेवलं. नंतर काय-काय आपल्याला मेनू करायचा आहे, तो ठरवून ठेवला. जे कोणी वांगी खाणार नाही, त्यांच्यासाठी पत्ताकोबीची भाजी करू, असं वेळेवर ठरवलं. त्यासाठी पत्ताकोबी चिरून डब्यामध्ये ठेवला. सकाळी देवपूजा झाल्यानंतर सगळ्यात आधी वांग्याच्या भाजीचा मसाला तयार केला. त्यानंतर पनीरच्या भाजीचा मसाला आधी करून ठेवला. नंतर शांततेत बसून सगळी वांगी चिरून पाण्यामध्ये ठेवली. मिस्टरांनी पनीर कट करून दिलं. दलियाची गूळ, ओलं खोबरं, ड्रायफ्रूट, वेलची हे सगळं घालून खीर करायची होती. त्यासाठी दलिया आधी 10 ते 12 मिनिटं मंद आचेवर परतून घेतला. नंतर कुकरमध्ये दलियाच्या शिट्ट्या करून घेतल्या. अशी सगळी छोटी-मोठी पूर्वतयारी करून ठेवली. पुदिन्याची चटणी करण्यासाठी पुदिना आणि कोथिंबीर हे दोन्हीसुद्धा निवडून घेतलं. एक दिवस आधीच चिंचेची गोड चटणी करायची म्हणून चिंच, गूळ, खजूर हे सगळं घालून चिंचेची चटणी तयार केली आणि बाटलीमध्ये भरून ठेवली होती. ड्रायफ्रूटसुद्धा बारीक करून ठेवले होते. सकाळी वरणसुद्धा शिजवून घेतलं. अशा प्रकारे सगळी छान तयारी करून ठेवली. त्यानंतर एक-एक करून भाज्या फोडणी दिल्या. भाज्या झाल्यानंतर त्या बाउल्समध्ये काढून घेतल्या. सगळा छान स्वयंपाक तयार झाला. सगळेजणं आनंदाने जेवले. खूप खूप समाधान वाटलं आणि सगळ्यांना भाज्या खूप आवडल्या. धन्यवाद.